नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवला होता. आता या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. खाली दिलेला टेबल आहे इक्वेशनचा, तो आपल्याला सोडवायचा आहे. तर आपलं जे पहिलं इक्वेशन दिलेलं आहे x + y = 3, यामध्ये x + y = 3 आपण घेतलेले आहेत. x ची किंमत या ठिकाणी आपल्याला 3 दिलेली आहे प्लस y = 3. आता 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतील मायनस, म्हणजे इथे फक्त राहील y 3 - 3 म्हणजेच काय y = 0. आता y = 0 किंमत आलेली आहे, आपण ती या ठिकाणी दिलेली आहे. सेकंड ऑर्डरला बघा, इथं x = इक्वेशन लिहून घेऊया. x + y = 3 आहे. मग x ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी काही दिलेली नाहीये. x + y ची किंमत आपल्याला 5 दिलेली आहे. बघा इथे सेकंड ऑर्डर मध्ये = 3. आता इथे फक्त x राहतील. 5 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील, म्हणजे 3 - 5. या ठिकाणी वजाबाकी करून आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो. मग वजाबाकी यांची दोन्ही मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, म्हणून मायनस म्हणजे x = -2 या ठिकाणी येणार आहे. x = -2 आणि खालच्या ब्रॅकेटमध्ये x ची किंमत -2 काढलेली आपण आणि y ची किंमत 5 त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, थर्ड ऑर्डर मध्ये आपण जर गेलो तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली नाहीये, म्हणून आपण x जशीच्या तसे y ची किंमत 3 दिलेली आहे. ठीक आहे, = 3 आहे. मग x हे 3 पलीकडे गेल्यानंतर काय होतील मायनस, म्हणजे 3 - 3 0. x = 0. मग x ची किंमत या ठिकाणी काय आलेली आहे 0 आलेली आहे. त्यानंतर पुढच्या इक्वेशनकडे आपण जर वळलो तर पुढचं इक्वेशन आहे x - y = 4. x - y = 4. आता या ठिकाणी बघा x ची किंमत आपल्याला दिलेली नाही, y ची किंमत 0 दिलेली आहे. x - 0 = 4. हे 4 मायनस पलीकडे गेल्यानंतर प्लस होतील. x = 4 + 0 म्हणजेच काय x = 4. x = 4 म्हणजेच इथे या ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण 4 आणि 0. त्यानंतर पुढे -1 आपलं जे इक्वेशन आहे ते x - y = 4 आहे. x ची किंमत -1 आहे, y ची किंमत त्या ठिकाणी आपल्याला दिलेली नाहीये, = 4. हे -1 पलीकडे गेल्यानंतर काय होतील प्लस, म्हणजे इथे राहिलं -y = 4 + 1. किती होतील 4 + 1 5 होतील. 5 इथे काय राहील -1. आपण व्हेरिएबलला मायनस घेत नाही, हे मायनस पलीकडे जातील, म्हणजे y = काय येईल -5. या ठिकाणी y = काय उत्तर येणार आहे आपलं -5. आणि इथे आपण लिहिणार आहे x ची किंमत -1 आहे आणि y ची किंमत -5 आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता ग्राफिकली मेथडने आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन हे सॉल्व करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला की मिनिमम इक्वेशनचे आपल्याला 4 ऑर्डर फाइंड करावं लागणार आहे. 1 2 3 आणि 4 ऑर्डर फाइंड करायचे आहेत. एक्स वायच्या किमती आपण या ठिकाणी कोणत्याही व्हेरिएबलच्या एक्स किंवा वायची मानाने किंमत घ्यायची आणि त्याच्यानंतर वायची किंमत फाइंड करायची, किंवा वायची किंमत मानाने घ्यायची आणि एक्सची किंमत फाइंड करायची. मी आता इथे एक्सची किंमत 0 घेतोय, या ठिकाणी वायची किंमत 0 घेतोय आणि काही मनाने माझी संख्या घेतो, इथे 1 घेईल किंवा इथे मी 3 घेतो. ठीक आहे. त्यानंतर इथे पण मी x ची किंमत 0 घेतो, y ची किंमत 0 घेतो आणि x ची किंमत 1 घेतो. परत दुसऱ्या ऑर्डर साठी x ची किंमत 2 घेतो. यानंतर इथे मी काय करणार आहे, दुसऱ्या व्हेरिएबलचं किंमत फाइंड करणार आहे. मग
इक्वेशन आहे एक्स प्लस वाय, पहिलं इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. मग या ठिकाणी बघा एक्स ची किंमत आपण घेतलेली आहे 0, म्हणजे इथे 0 प्लस वाय इज इक्वल टू काय आहे 6. म्हणजेच या ठिकाणी y इज इक्वल टू किती असणार आहे 6. त्यानंतर पुढे या ऑर्डरसाठी इथे x ची किंमत आपण 0 आणि y ची किती काढलेली आहे 6. त्यानंतर पुढे बघूया दुसऱ्या ऑर्डरसाठी. दुसऱ्या ऑर्डरसाठी x ची किंमत आपण या ठिकाणी घेतलेली नाही, फाइंड करायची. y ची किंमत 0 आहे. x प्लस 0 इज इक्वल टू 6, म्हणजेच x इज इक्वल टू काय येणार आहे 6 येणार आहे. मग x ची किंमत या ठिकाणी आपण 6 फाइंड केलेली आहे, म्हणजेच इथं आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे 6 आणि y ची किंमत 0. त्यानंतर पुढे आपण x ची किंमत 1 घेतलेली आहे. इक्वेशन मध्ये x ची किंमत 1, x च्या ऐवजी आपण 1 प्लस y ची किंमत आपल्याला फाइंड करायची इज इक्वल टू 6. इथे राहील y आणि 1 पलीकडे गेल्यानंतर काय होईल, इथे प्लस होता पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 6 मायनस 1 बरोबर म्हणजेच y इज इक्वल टू 5 येईल. म्हणजे आपण y ची किंमत या ठिकाणी किती फाइंड केली 5 केली. मग इथे आपण लिहिणार 1 and 5. त्यानंतर पुढे आपल्याला x ची किंमत, आपलं जे इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 6, x ची किंमत आपण फाइंड करायची, y ची किंमत आपण मनाने घेतली आहे, तर x प्लस y ची किंमत आपण 3 घेतली आहे इज इक्वल टू 6 आहे. मग x इज इक्वल टू हे 3 प्लसला आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील, म्हणजेच 6 मायनस 3 किती होणार आहे 3. म्हणजे x इज इक्वल टू ची किंमत किती येणार आहे 3, म्हणजे x ची किंमत किती येणार आहे 3, आणि इथे आपण लिहिणार आहे 3 3. ठीक आहे. त्यानंतर पुढे दुसऱ्या इक्वेशन साठी इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. x मायनस वाय इज इक्वल टू 4. x ची किंमत या ठिकाणी आपण घेतलेली आहे 0 आणि y ची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे मायनस वाय इज इक्वल टू 4. म्हणजेच मायनस वाय किती आलेला आहे 4 आलेला आहे. आपण व्हेरिएबलला मायनस साइन देत नाही किंवा या व्हेरिएबलच्या पुढे नेहमी 1 असतो, म्हणजे हा 1 जर पलीकडे गेला तर तो व्हेरिएबलच्या पुढे 1 आहे, म्हणजे तो मल्टिप्लिकेशनला आहे, पुढे गेल्यानंतर डिव्हायडेशनला जाईल, म्हणजेच इथे -1 होईल. म्हणजे इथे फक्त प्लसचा साइन जाईल, म्हणजेच एक भागाकार असेल, भागाकारामध्ये एक प्लस असेल एक मायनस असेल तर भागाकार मायनसच येतो, म्हणजे ठिकाणी y इज इक्वल टू किती आलेला आहे -4. म्हणजे इथे आपण x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू -4 या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर पुढे आपलं इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स y ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी आपण 0 घेतलेली आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे इज इक्वल टू किती आहे 4. आता हे 0 पलीकडे गेल्यानंतर प्लस होतील, म्हणजे x इज इक्वल टू काय होणार आहे 4 प्लस 0, म्हणजेच x ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती आलेली आहे +4. म्हणजेच x इज इक्वल टू 4 आहे आणि y इज इक्वल टू या ठिकाणी 0 येते. त्यानंतर पुढे इक्वेशन आहे आपलं x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. आपण x ची किंमत या ठिकाणी 1 घेतली आहे, थर्ड ऑर्डर साठी x ची किंमत 1 घेतलेली आहे आणि y ची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे y मायनस वाय इज इक्वल टू 4. हे 1 पलीकडे गेल्यानंतर प्लस होतील, मग मायनस वाय इज इक्वल टू 4, सॉरी हे 1 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील 4 मायनस वाय, म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 3. व्हेरिएबलला मायनस साइन आलेला आहे ते पलीकडे पाठवूया, y इज इक्वल टू काय आलेला आहे -3. या ठिकाणी y ची किंमत केलेली आलेली आहे -3, तर 1 x ची किंमत 1 आणि y ची किंमत -3 या ठिकाणी आपण देणार आहोत.
त्यानंतर पुढे x ची किंमत फोर्थ ऑर्डर साठी आपण चौथ्या ऑर्डर साठी x आणि y ची किंमत फाइंड करणार आहे. x म्हणून आपण घेतलेला आहे 2, तर y ची किंमत आपल्याला शोधायची आहे -y = 4. हा 2 पलीकडे गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच इथे राहिला -y = 4 - 2. इथे प्लस होता, पलीकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल 2. ठीक आहे, -y = वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजेच उत्तर येणार 2. व्हेरिएबलला परत मायनस साइन आलं, पलीकडे पाठवून द्यावं आपण -2, म्हणजे y ची किंमत इथे किती आलेली आहे, -2. म्हणजेच x ची किंमत 2 आहे, y ची किंमत -2 आहे. आता हे जे आपण ऑर्डर फाइंड केलेले आहेत, हे आपल्याला ग्राफमध्ये आपल्याला हे पॉइंट शो करायचे आहे आणि एक लाईन त्या ठिकाणी 4 पॉइंट एका लाईन मधून जातील अशी एक लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करायची. चला तर ग्राफ कसा ड्रॉ करायचं ते बघूया. तर आपण जे आता पॉइंट काढले होते त्याचे आपण ग्राफ पेपरवर ते ड्रॉ करणार आहोत. आता जो पहिलं इक्वेशनचा जे पॉइंट आले होते ते आपण या ठिकाणी लिहिलेत आणि दुसऱ्या इक्वेशनचे पॉइंट या ठिकाणी लिहिलेत. आता ग्राफ पेपरमध्ये इथे 0 असतो, त्याला आपण ओरिजिन म्हणतो, आणि राईट हँड साईडला सर्व पॉझिटिव्ह नंबर असतात, 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे, आणि याच्यामध्ये 0 to 1 सेंटीमीटरचा आपण या ठिकाणी डिस्टन्स घेतलेला आहे. ठीक आहे, आणि हा आहे एक्स ॲक्सिस, जो हॉरिझॉन्टल असतो त्याला एक्स ॲक्सिस म्हणतात. त्याच्यानंतर इथे आपण एक्स, त्याच्यानंतर एक्स डॅश जे मायनस नंबर असतात, -1 -2 -3 लेफ्ट हँड साईडला, त्यांना आपण एक्स डॅश असं लिहिलं. जे व्हर्टिकल असतं त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो. इकडे सर्व वरती पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, खाली निगेटिव्ह नंबर्स आहेत. इथं वाय आणि वाय डॅश, हा वाय आणि खाली आपण वाय डॅश अशी नावे दिलेली आहेत. आता हे ग्राफ पेपरवर आपण काढलेले पॉइंट कसे पुट करणार, इथे बघा, पहिल्या इक्वेशन साठी x = 0, सॉरी x.0. आता हा x ॲक्सिस आहे. आता x ॲक्सिस वर 0 इथे या ठिकाणी आहे आणि y ॲक्सिस वर किती आहे, 6 आहे. हा x ॲक्सिस वर 0 झाला आणि y ॲक्सिस वर, हा y ॲक्सिस आहे, तर y ॲक्सिस वर या ठिकाणी 6 दिसतोय, म्हणजेच हा पॉइंट इथे येईल. ठीक आहे, हा पॉइंट आपण पुट केलाय. त्याच्यानंतर x ॲक्सिस वर 6 आहे, हा x ॲक्सिस आहे, हा x ॲक्सिस आहे. x ॲक्सिस वर 6 कुठे, इथे आहे, आणि y ॲक्सिस वरती 0, हा y ॲक्सिस वरती 0 इथे आहे, म्हणजेच x ॲक्सिस वर 6 या ठिकाणी आलेला आहे, हा पॉइंट इथे आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे x ॲक्सिस वर 1, हा x ॲक्सिस आहे, 1 या ठिकाणी आहे, x ॲक्सिस इथे आहे, आणि y ॲक्सिस वरती 5 आहे. x ॲक्सिस वरती 1, ठीक आहे, y ॲक्सिस वरती 5, हा y ॲक्सिस आहे, 5 इथं आहे, आणि x ॲक्सिस वरचा 1 इथं आहे, म्हणजेच हा पॉइंट x ॲक्सिस वरती 1, y ॲक्सिस वरती 5 हे इंटरसेक्ट केले लाईन, तर हा पॉइंट या ठिकाणी येईल. ठीक, ठीक, हा काय होता, x ॲक्सिस वरती 0 पॉइंट आणि y ॲक्सिस वरती 6. हा पॉइंट होता x ॲक्सिस वरती 1, y ॲक्सिस वरती 5, 1 5. हा जो पॉइंट आहे x ॲक्सिस वरती 6 आणि y ॲक्सिस वरती 0. त्यानंतर आपला पॉइंट राहिलेला आहे पुट करायचा 4 नंबरचा, x ॲक्सिस वरती 3 इथे आहे, x ॲक्सिस वरती, आणि y ॲक्सिस वरती 3, म्हणजे हा पॉइंट हा 3 सेंटीमीटर इकडे पुढे आणि हा 3 सेंटीमीटर इकडे पुढे, तिथं हा पॉइंट येईल. मग हा पॉइंट आहे x ॲक्सिस वरती 3 आणि y ॲक्सिस वरती 3. आता ह्या 4 पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची आहे,
मग या जी लाईन पॉइंट काढलेले आहेत, कोणत्या लाईनचे पॉइंट आहेत, मग तर त्या लाईनचं नाव होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 ची लाईन आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढे सेकंड इक्वेशन साठी आपण पॉइंट फाइंड करूया. एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0. एक्स कुठे आहे? इथे. तो काय आहे? 0. आणि y इज इक्वल टू -4 हा खाली. y वरती, y ऍक्सिस वरती -4 आहे, x ऍक्सिस वरती 0, म्हणजे x इज इक्वल टू 0, 0 आणि -4 हे पॉइंट आहे. त्यानंतर पुढे x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू y काय आहे? -4. त्यानंतर दुसरं पॉइंट फाइंड करूया. x इज इक्वल टू 4, x कुठे आहे? इथे आहे 4, आणि y इज इक्वल टू किती आहे? 0. म्हणजे हा या ठिकाणी हा पॉइंट x इज इक्वल टू 4 आहे, x 4 y 0. तिसरा पॉइंट x 1 आणि y -3 या ठिकाणी आहे, आणि x 1 इथं आहे, म्हणजे हा पॉइंट इथे येईल तिसरा नंबरचा. तिसरा नंबरचा पॉइंट x 1 आहे, y -3 आहे, हा एक पॉइंट झाला. त्यानंतर पुढे x किती आहे? 2 आणि y किती आहे? -2, म्हणजे हा -2 हा -2 या ठिकाणी जर असा आला आणि हा x, तर इथे एक पॉइंट तयार होईल. आपल्याला 1 2 3 4 पॉइंट मिळालेले आहेत. ते पॉइंट आपल्याला त्या पॉइंट वरून आपल्याला एक काय करायचे आहे? लाईन ड्रॉ करायची आहे. जर लाईन ड्रॉ केली चारही पॉइंट मधून आपण लाईन ड्रॉ केल्यानंतर एका पर्टिक्युलर ठिकाणी ह्या दोन लाईन, ही एक लाईन काढलेली आहे, त्या लाईनचं इक्वेशन होतं x -4 ची ही लाईन आहे, आणि x प्लस y इज इक्वल टू 6 याची ही लाईन आहे. आता ह्या दोन लाईन एका ठिकाणी इंटरसेक्ट होतात, आणि ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तेच काय आपलं आन्सर आहे. तर त्या लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत. म्हणजेच एक्स ऍक्सिस वरती किती आहे? एक्स ऍक्सिस वरती 5 आहे, आणि वाय ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिस वरती बघा इथं 5 आहे, आणि वाय ऍक्सिस वरती 1 आहे, म्हणजेच हे आपलं आन्सर आहे. मग आपण इक्वेशन मध्ये लिहूया, आन्सर मध्ये लिहूया 5-1 is the solution of given equation. क्वेश्चन नंबर 2 आहे, सायमल्टेनियसली इक्वेशन आपल्याला ग्राफिकली सॉल्व्ह करायचं आहे. तर त्यासाठी फर्स्ट आहे की आपल्याला 4 ऑर्डर या ठिकाणी फाइंड करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण x, या ठिकाणी y आणि x y चे व्हॅल्यू लिहिणार आहोत. आता 4 ऑर्डर साठी मी 4 कॉलम केलेत, 1 2 3 अँड 4. या ठिकाणी पण सेकंड इक्वेशन साठी सेकंड इक्वेशन x y हे इज इक्वल टू 3, इथे x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू, x आणि y. ठीक आहे. आणि 4 ऑर्डर 1 2 3 4 मिनिमम आपल्याला 4 ऑर्डर त्या ठिकाणी फाइंड करायचे असतात. मग रँडमली आपण x ची व्हॅल्यू काही घेऊ शकतो, त्याच्यामध्ये असंच काही नाही की तुम्ही हीच व्हॅल्यू घेतली पाहिजे. मी x साठी या ठिकाणी व्हॅल्यू घेणार आहे, x आणि y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करून फाइंड करायची आहे. त्याच्यानंतर मी आता y साठी 0 घेतोय, आणि त्याच्यानंतर x साठी 1 घेतोय. रँडमली तुम्ही काही घेऊ शकता, आणि y साठी मी घेणार आहे 2. मग इक्वेशन मध्ये आपण काय करूया,
हे एक्स ची व्हॅल्यू पुट करून वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी काढूया. इक्वेशन आपलं काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. बरोबर आहे. एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजेच हे वाय हे 0 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील. मग काय येईल इथे, y इज इक्वल टू 5 मायनस 0, तर y इज इक्वल टू 5. या ठिकाणी y ची किंमत आपण 5 या ठिकाणी आलेली आहे. मग x ची किंमत 0 आणि y ची किंमत 5. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण पुढील ऑर्डर फाइंड करणार आहोत. तर x ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची, y ची किंमत आपण रँडमली काही पण घेतलेली आहे. तर x प्लस y ची किंमत आपण 0 घेतलेली आहे इज इक्वल टू 5 म्हणजेच x इज इक्वल टू काय येणार आहे 5. ठीक आहे. x इज इक्वल टू 5. त्यानंतर आपण बघा x ची किंमत या ठिकाणी घेतलेली आहे 1 म्हणजेच x च्या जागी 1 प्लस y इज इक्वल टू 5. आता हे पलीकडे 1 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील म्हणजेच y इज इक्वल टू 5 मायनस 1 वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच y इज इक्वल टू 4. ठीक आहे. या ठिकाणी 4. या ठिकाणी x ची किंमत 5, y ची किंमत 0, 1 and 4. त्यानंतर या ठिकाणी फोर ऑर्डर साठी बघा x ची किंमत आपल्याला फाइंड करायची, y ची किंमत आपण रँडमली घेतलेली आहे 2 म्हणजेच x प्लस 2 इज इक्वल टू 5 आहे. हे 2 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील म्हणजेच x इज इक्वल टू 5 मायनस 2 म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार आहे 3. x इज इक्वल टू 3. x ची किंमत 3, y ची किंमत 2. त्याच्यानंतर पुढे आता सेकंड इक्वेशन साठी x मायनस y इज इक्वल टू 3 आहे. इक्वेशन आपण या ठिकाणी घेऊया, x मायनस y इज इक्वल टू 3. बरोबर आहे. आता रँडमली काही पण या ठिकाणी आपण व्हॅल्यू घेणार आहोत. x ची मी 0 घेतो, y ची 0 घेतो आणि 1 आणि 2. तुम्ही इथे काही पण व्हॅल्यू घेऊ शकता. मग हे इक्वेशन आहे आपलं सेकंड इक्वेशन. मग x ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे तर मायनस y इज इक्वल टू 3. मग 3 ची किंमत काय होईल की हा 0 पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल. मायनस 0, आता 0 तून कोणतीही संख्या गेली तर तीच राहणार म्हणजे इथे 3. मायनस y इज इक्वल टू 3. आता इथे मायनस आहे, हे चिन्ह आपण पलीकडे पाठवून देतो. आपल्याला फक्त y इथे लागतो सेपरेट म्हणजे y इज इक्वल टू मायनस 3 या ठिकाणी येणार आहे. y इज इक्वल टू मायनस 3, x 0 आणि y मायनस 3. त्यानंतर पुढे आपण y ची किंमत या ठिकाणी रँडमली घेतलेली आहे. ती घेतलेली सेकंड ऑर्डर साठी y ची किंमत x मायनस y ची किंमत या ठिकाणी 0 घेतलेली आहे इज इक्वल टू 3. मग हे पलीकडे गेल्यानंतर इथं मायनस आहे, पलीकडे गेल्यानंतर प्लस होतील म्हणजेच x इज इक्वल टू 3 प्लस 0. 3 मध्ये काही 0 मिळवले तर काय येणार आहे, उत्तर 3च राहणार आहे म्हणजे x इज इक्वल टू या ठिकाणी किती येणार आहे 3. त्याच्यानंतर थर्ड ऑर्डर साठी x इज इक्वल टू काय घेतलेलं आहे 1. x इज इक्वल टू 1 घेतलेला आहे. x मायनस y इज इक्वल टू 3 हे इक्वेशन आहे. x इज इक्वल टू काय घेतलेलं आहे 1 मायनस y ची किंमत या ठिकाणी आपल्याला फाइंड करायची आहे. 1 पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजे इथं मायनस y इज इक्वल टू 3 मायनस 1 वरती. मग मायनस y इज इक्वल टू किती येणार आहे 2. हे चिन्ह आपण मायनसचं निगेटिव्ह पलीकडे देतो म्हणजेच y इज इक्वल टू मायनस 2. y इज इक्वल टू किती येणार आहे मायनस 2. x ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आणि y ची व्हॅल्यू मायनस 2. त्याचप्रमाणे इथं x ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू 0 आपण फाइंड केलेली आहे. त्यापुढे एक ऑर्डर नंबर 4. ऑर्डर 4 कडे जर आपण गेलो तर x ची व्हॅल्यू रँडमली आपण इथे 2 घेतलेली आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. हे दोन पलीकडे गेल्यानंतर काय होतील मायनस होतील. 3 मायनस 2 म्हणजेच मायनस y इज इक्वल टू वजाबाकी करून मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे म्हणजेच या ठिकाणी मायनस y आहे, हे चिन्ह वजाबाकीचं पलीकडे जाईल म्हणजे y इज इक्वल टू मायनस 1 येतील
म्हणजे y इज इक्वल टू -1 या ठिकाणी येणार आहे. x इज इक्वल टू 2 काढलेला आहे, y इज इक्वल टू -1 या ठिकाणी आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. आता हे जे पॉइंट आहेत हे सगळे इक्वेशन 1 चे आणि इक्वेशन 2 चे आपण पॉइंट आता ग्राफ वर ड्रॉ करणार आहोत. आता आपण हे पॉइंट ग्राफ वर दाखवणार आहोत. तर इथं आहे एक्स ऍक्सिस, सर्व पॉझिटिव्ह नंबर या ठिकाणी आहे. एक्स ऍक्सिस राईट हँड साइडला सगळे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ह्या साइडला आहेत. वरती पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला, खाली वाय डॅशला निगेटिव्ह. ठीक आहे. मग आता 0 एक्स ऍक्सिस वरती 0 आणि वाय ऍक्सिस वरती 5. एक्स ऍक्सिस हा आहे हॉरिझॉन्टल, त्यावरती 0 आणि वाय ऍक्सिस वरती 5. म्हणजे हा पॉइंट या ठिकाणी येणार आहे. हा पॉइंट आहे 0,5. त्यानंतर दुसरा पॉइंट एक्स ऍक्सिस वरती 5, एक्स ऍक्सिस वरती 5 आणि वाय ऍक्सिस वरती 0. म्हणजे हा पॉइंट या ठिकाणी येणार आहे 5, 0. त्यानंतर थर्ड नंबर ऑर्डर साठी एक्स ऍक्सिस वरती 1, एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल 1 इथे आहे आणि वाय ऍक्सिस वरती 4 आहे. वाय ऍक्सिस वरती हा लाईन इथे ड्रॉ केली आणि ही 1 ची लाईन, एक्स ऍक्सिस ची 1 ची लाईन, वाय ऍक्सिस ची 4 ची लाईन इथे इंटरसेक्ट झाली. म्हणजेच हा पॉइंट इथे येणार आहे, तो आहे एक्स ऍक्सिस वरती 1 आणि वाय ऍक्सिस वरती 4. त्यानंतर पुढे 4 ऑर्डरचे पॉइंट एक्स ऍक्सिस वरती 3 आणि वाय ऍक्सिस वरती 2. एक्स ऍक्सिस वरती 3 आणि हा इकडून वाय ऍक्सिस साठी 2. एक्स ऍक्सिस वरती 3 आणि वाय ऍक्सिस वरती 2. म्हणजे हा पॉइंट या ठिकाणी येणार आहे एक्स ऍक्सिस वरती 3 आणि वाय ऍक्सिस साठी 2. ठीक आहे. त्यानंतर आता सेकंड इक्वेशन साठी आपण पॉइंट ड्रॉ करणार आहोत. इथे एक्स ऍक्सिस वरती 0, ठीक आहे, एक्स ऍक्सिस वरती 0 आणि वाय ऍक्सिस वरती -3. म्हणजे या ठिकाणी हा खालचा वाय आहे. पॉइंट इथे येणार आहे एक्स ऍक्सिस वरती 0 आणि वाय ऍक्सिस वरती -3. त्यानंतर पुढे हा झाला ड्रॉ करून दाखवून. त्याच्यानंतर पुढे आहे एक्स ऍक्सिस वरती 3 आणि वाय ऍक्सिस वरती 0. एक्स ऍक्सिस वरती 3, वाय ऍक्सिस 0, हा 0 आहे. म्हणजे हा पॉइंट इथे येणार आहे सेकंड नंबरचा 3 and 0. त्यानंतर पुढे 1, एक्स ऍक्सिस वरती 1 आणि वाय ऍक्सिस वरती -2. एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती हा एक्स ऍक्सिस आहे इथे 1 आणि हा वाय ऍक्सिस वरती -2. म्हणजे हा पॉइंट इथे येणार आहे. 4 नंबरचा पॉइंट 2, एक्स ऍक्सिस वरती 2, एक्स पॉझिटिव्ह आहे, एक्स ऍक्सिस वरती 2 आणि वाय ऍक्सिस वरती -1. म्हणजे हा पॉइंट इथे येणार आहे 4 नंबरचा 2 and -1 चा पॉइंट हा. आता हे जे पहिल्या इक्वेशन साठी आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत. पहिल्या इक्वेशन साठी आपण ह्या इक्वेशन साठी जे पॉइंट दिले होते त्याच्यामधून एक लाईन ड्रॉ करणार आहोत 4 पॉइंट मधून केली आहे. आणि ही जी इक्वेशनची लाईन आहे ती इक्वेशनची लाईन एक्स प्लस वाय ची लाईन होती इज इक्वल टू 5. ही लाईन त्याची आहे. ही कशाची आहे, कोणत्या इक्वेशनची आहे? ही लाईन आपण इथे ड्रॉ करणार आहोत एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 या इक्वेशनची ही लाईन आहे. मग ती लाईन ड्रॉ करूया आपण.
4 पॉइंट मधून त्या ठिकाणी आपण लाईन पास करणार आहोत. दोन लाईन या ठिकाणी, दोन इक्वेशनच्या दोन लाईन एका ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत. कोणत्या ठिकाणी झाल्यात? या ठिकाणी दोन लाईन इंटरसेक्ट झाल्यात, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती या ठिकाणी 4 ला आहे आणि वाय ऍक्सिस वरती 1 ला आहे. हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच आपण लिहिणार आहोत इथे की 4, 1 is the solution of given simultaneous equation. Answer 4, 1 is the solution of given simultaneous equation. क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व करूया. तर सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. आपण आता रॅन्डमली फोन ऑर्डर घेतलेला आहे आणि एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. आपण रॅन्डमली इथे काही व्हॅल्यू घेऊ शकतो. मी या ठिकाणी घेणार आहोत 0, त्यानंतर इथे 2, 5 आणि 7. त्यानंतर आपल्याला इथे रॅन्डमली कोणत्याही व्हॅल्यू घ्यायच्या नाहीयेत का आपल्याला या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. कोणतेही आपण एक व्हॅल्यू या ठिकाणी रॅन्डमली घ्यायची असते. त्याच्यानंतर पुढे ठीक आहे, ह्या इक्वेशन साठी आपण व्हॅल्यू फाइंड करूया. x + y = 0, x + y = 0. मग या ठिकाणी x ची किंमत आपण 0 घेतलेली आहे, प्लस y = 0, म्हणजेच y ची किंमत या ठिकाणी किती येणार आहे? 0 येणार आहे. त्यानंतर पुढे आपण सेकंड ऑर्डर साठी जी x ची किंमत घेतलेली आहे 2, y ची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे = 0. आता हे y पलीकडे जातील, म्हणजेच मायनस होतील, म्हणजे y = 0 - 2, म्हणजेच इथे राहतील फक्त -2. मग y ची किंमत या ठिकाणी किती आलेली आहे? -2. 0, 0, x ची किंमत 2, y ची किंमत -2. त्यानंतर पुढे आपण x + y = 0. x ची किंमत या ठिकाणी 5 घेतलेली आहे. 5 + y = 0 आहे. y हे पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील, मायनस प्लस 0, म्हणजेच या ठिकाणी -5, y ची किंमत -5 आलेली आहे. x ची किंमत 5, y ची किंमत -5. या ठिकाणी आता 4 ऑर्डर साठी x ची किंमत आपण 7 घेतलेली आहे, प्लस y ची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे = 0. इथे राहील y, 7 पलीकडे गेल्यानंतर होतील मायनस, म्हणजे 0 - 7, म्हणजेच y = -7. 4 ऑर्डर साठी y ची किंमत -7 आलेली आहे. इथे आपण 7 - 7 या ठिकाणी लिहिणार आहोत. आता x व्हेरिएबल साठी आपण फाइंड या ठिकाणी शोधले आहेत, फाइंड केलेले आहेत. त्याच्यानंतर 2x साठी आपण हे इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय नाही तर सिम्प्लिफाय करून घेऊया. तर सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 9. काय होईल? मायनस होतील, म्हणजे या ठिकाणी -1 -1 -y = 9 किंवा -2x + 9 हे होईल. ठीक आहे, बरोबर आहे. हे 2x पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील, हे -2x + 9 इथं. ठीक आहे, आता हे व्हेरिएबलला आपण मायनस साइन घेत नाहीये, म्हणून याच्या पुढे काय असतो? नेहमी 1 असतो. मग हा 1 y व्हेरिएबलला मल्टिप्लिकेशनला आहे, पलीकडे गेल्यानंतर काय होईल? डिव्हायडेशनला जाईल, -1, म्हणजेच इथे काय राहील? y = -2x अपॉन -1. हा -1 इथे डिव्हायडेशनला जाईल, प्लस पुढे काय आहे?
9 मायनस 1, म्हणजेच मायनस मायनस भागाकारामध्ये काय होतं प्लस, म्हणजेच y इज इक्वल टू या ठिकाणी किती येणार आहे 2x आणि या ठिकाणी 9 भागिले मायनस 1, तर उत्तर काय येणार आहे -9. हे आपण सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच हे सगळं आपण या ठिकाणी लिहिणार आहोत y इज इक्वल टू 2x मायनस 9. मग या ठिकाणी आपण कोणत्याही किमती या ठिकाणी रँडमली घेणार आहोत. तर मी घेणार आहे इथं 1 0 x च्या जागी 0, त्यानंतर घेणार आहे 1 2 आणि नंतर घेणार आहे 3. मग y इज इक्वल टू, आता x च्या किमती मी घेतलेल्या आहेत, y च्या किमती आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहेत. मी रँडमली या ठिकाणी काय घेतलेले आहेत किमती घेतलेल्या आहेत x च्या. आता y ची किमती आपल्याला फाइंड करायची. मग y इज इक्वल टू x च्या जागी, आता पहिल्या ऑर्डर साठी x च्या जागी किती आहे 0, म्हणजे 2 इंटू 0 मायनस 9, म्हणजे 2 इंटू 0 किती होईल 0, आणि या ठिकाणी काय राहील -9, म्हणजेच y इज इक्वल टू किती येणार आहे -9. 0 आणि -9. त्याच्यानंतर पुढे आता दुसऱ्या ऑर्डर साठी y इज इक्वल टू, आता x ची किंमत किती घेतलेली आहे मी 1, म्हणजे 2 इंटू 1, x ची किंमत किती घेतलेली आहे 1, दुसऱ्या ऑर्डर साठी -9, म्हणजेच y इज इक्वल टू किती आलाय 2 इंटू 1 2 -9. वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय, तर ते किती येणार आहे, मोठी संख्या -9 आहे, तर यांची वजाबाकी 7 होईल, तर इथे काय येणार आहे -7. त्यानंतर पुढे 1x आणि y -7. त्यानंतर पुढे आता आपण x y इज इक्वल टू 2 थर्ड व्हेरिएबल थर्ड ऑर्डर साठी x ची व्हॅल्यू घेतलेली आहे रँडमली 2, म्हणजेच 2 इंटू x च्या जागी 2 -9, म्हणजेच y इज इक्वल टू 4 -9, म्हणजेच y इज इक्वल टू, वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय, तर ते येणार आहे -5. -5 आणि या ठिकाणी 2 आणि -5. त्याच्यानंतर पुढे आपलं जे इक्वेशन आलेलं आहे आपण सिम्प्लिफाय केलेलं, ते आहे y इज इक्वल टू 2x -9. फोर ऑर्डर साठी y इज इक्वल टू 2 इंटू x ची किंमत काय घ्यायची 3 -9, म्हणजेच y इज इक्वल टू या ठिकाणी 3 इंटू 2 6 -9, वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय, म्हणजेच या ठिकाणी -3 हे उत्तर येणार आहे -3. मग x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -3. आता हे जे आपण पॉइंट काढलेले आहेत हे ग्राफ वरती आपण शो करणार आहोत. आता आपण दोन इक्वेशनचे पॉइंट ग्राफवर दाखवणार आहोत. तर पहिला इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 0. यासाठी जो पहिला पॉइंट येणार आहे तो इथे या ठिकाणी येणार आहे. x पण 0 आहे आणि y पण 0 आहे, म्हणजेच 0 0 येणार आहे. x साठी 2 आणि y साठी -2, म्हणजेच या ठिकाणी तो पॉइंट येणार आहे 2 -2. त्यानंतर तिसरा ऑर्डरचा पॉइंट आहे x इज इक्वल टू 5 आहे आणि y इज इक्वल टू, हा x ऍक्सिस वरती, हा x ऍक्सिस आहे, x ऍक्सिस वरती 5 आणि त्याच खाली y ऍक्सिस वरती -2 आहे, सॉरी -5 आहे, -5 आणि x ऍक्सिस वरती +5, म्हणजेच हा पॉइंट या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 7 x ऍक्सिस वरती 7 आहे, y ऍक्सिस वरती -7 आहे. हा x ऍक्सिस या ठिकाणी बघू शकता, x ऍक्सिस वरती हा 7 आहे, तो असा खाली घेतला आणि y ऍक्सिसचा हा 7, म्हणजेच हा पॉइंट या ठिकाणी येणार आहे 7 -7.
एक्स ऍक्सिस वरती 5, वाय ऍक्सिस वरती -5. आता ह्या 4 लाईन मधून आपण काय करणार आहेत, एक लाईन ड्रॉ करणार आहे. पॉइंट मधून जाणारी एक लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, गेली लाईन. या ठिकाणी आपल्याला लाईन गेलेली दिसते. हे झालं इक्वेशन 1 चा जो ग्राफ आहे तो आहे हा. मग याला इक्वेशन 1 चं जे नाव आहे ते द्यावं लागेल. x प्लस वाय इज इक्वल टू 0 चा हा ग्राफ आहे. त्यानंतर पुढे 2x मायनस 9 साठी पॉइंट आपण ड्रॉ करणार आहेत ग्राफ वरती. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू -9 आहे. तर या ठिकाणी हा तो पॉइंट येईल x 0 आणि y -9. x 0 यासाठी x 0 आणि x0 आणि y -9, x0 आणि y -9 हा पॉइंट या ठिकाणी झालाय. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन साठी दुसरा पॉइंट x 1 आहे. या ठिकाणी x वरती 1 आणि y वरती -7 या ठिकाणी आहे. म्हणजेच इथे हा पॉइंट येईल. x काय आहे 1 आणि y आहे -7. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट बघूया. x वरती 2 आहे. हा x ओरिझोंटल मध्ये x वरती 2 आहे, y वरती -5 आहे. इथे -5 आणि हा x वरती 2. म्हणजेच हा पॉइंट या ठिकाणी इथे येणार आहे. x ऍक्सिस वरती 2, y ऍक्सिस वरती -5. त्यानंतर पुढे 4 ऑर्डर साठी x ऍक्सिस वरती 3, इथे 3 आहे आणि y ऍक्सिस साठी -3 या ठिकाणी -3 आहे आणि वरतून x ऍक्सिस वरती +3. तर हा ठिकाणी इथं पॉइंट येईल तो. या ठिकाणी हा तो पॉइंट येणार आहे. या 4 पॉइंट वरून आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत. चार पॉइंट मधून जाणारी एक लाईन त्या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी ती लाईन ड्रॉ झालेली आहे. या ठिकाणी ती लाईन ड्रॉ केलेली आहे आपण. मग ही लाईन एका पर्टिक्युलर पॉइंट मध्ये काय झालेली आहे, इंटरसेक्ट झालेली आपल्याला दिसते. ती या ठिकाणी ती लाईन इंटरसेक्ट झालेली आहे. मग कोणत्या लाईनवर इंटरसेक्ट झालेली आहे, एक्स ऍक्सिस वरती 3 वरती ती इंटरसेक्ट झालेली आहे. बघा हा 3 आहे. एक्स ऍक्सिस वरती 3 आणि y ऍक्सिस वरती -3 ला. बघा y ऍक्सिस वरती -3 ला ही लाईन इंटरसेक्ट झालेली आहे या ठिकाणी -3 ला आणि x ऍक्सिस वरती +3 ला. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे आन्सर येणार आहे 3, x ऍक्सिस वरती 3 आणि y ऍक्सिस वरती -3. मग आन्सर मध्ये आपण इथे लिहूया x - 3 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे.